सकाळी नाश्त्याला आप्पे बनवायचे होते म्हणून तवा आधी बाहेर काढून ठेवला. आता तवा मी वापरून झाला ना की असं धुवून पिशवीत पॅक करून ठेवते, म्हणजे मग त्याच्यावर धूळ पडत नाही आणि परत वापरायला घेताना मग जास्त काही स्वच्छ करायला लागत नाही. सकाळी सकाळी इकडे बापलेकाचं क्रिकेट खेळायचं चालू होतं, मग ह्यांचा खेळ थांबवला आणि नारळ फोडून घेतला. आता पाणी खूप छान होतं, खूप गोड होतं, त्याच्यामुळे भावातने ते आज पिलं. नाही तर तो प्रत्येक वेळेस जरा जरी आंबट वगैरे लागलं ना तर तो पितच नव्हता. आणि पहिल्यांदाच असं झालं की कवटीतून काही जास्त कष्ट न करता कवटीतून खोबरं बाहेर पडलं. पटपट पटपट आप्पे काढून घेतले, चटणी बनवायला घेतली. आता एवढा मस्त पुदिना कुंडीत आला आहे तर म्हटलं काढून थोडंसं चटणी टाकूया. आणि इतका छान वास येत होता ना पुदिन्याचा, मस्तच. काढतानाच खूप छान वास येत होता. चटणी बनवली आणि नंतर मग नाश्ता एन्जॉय केला. आप्पे खाऊन खाऊन इतकी सुस्ती आली की नंतर काही कामच केलं नाही. आता आई भांडी घासताना बघत बसण्याचे हे परिणाम बघा. भावात पण सेम मी जसं घासते तसं भांडी घासायचा प्रयत्न करतो आहे. रात्रीच्या जेवणासाठी ना मस्त असं चिकन बनवलं होतं आणि रस्सा बनवला होता.